बाहेर छान पाऊस पडत असला ना की तळलेले पदार्थ खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. त्यात आषाढ महिना म्हटलं की घरोघरी तळलेले पदार्थ बनवले जातात. असाच एक अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारा पदार्थ आज आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरं, एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा कट करून यामध्ये टाकायचा आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. तयार झालेल्या मिश्रणामध्ये हळद, मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि तेल घालून घ्यायचं. त्यानंतर पांढरे तीळ घालायचे, 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन आणि यात बसेल एवढं गव्हाचं पीठ घालून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तयार झालेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून आपल्याला त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे आणि ह्या पोळ्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या आहे. तयार झालेल्या पुऱ्या आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती छान रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. आषाढ तळण्यामागची खूप वेगवेगळी कारणं आहेत, तर तुम्हाला कोणतं कारण माहीत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आषाढ तळणीचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.